बांबू उत्पादनांमध्ये नाविन्यता, कलात्मकतेचे प्रयत्न सातत्यानं होत आहेत. बांबू उत्पादनांबद्दल वाढत असलेली जागृती तसेच राज्य सरकारकडून बांबू उद्योगाला प्रोत्साहन दिलं जात असल्यानं बांबूच्या उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. प्लास्टिकला पर्याय ठरू पाहणाऱ्या शाश्वत पर्यावरणाला पूरक असलेल्या बांबू उत्पादनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. बांबू वाढीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान देण्याची योजना स्वागतार्ह असल्याचंही त्यांनी नमूद केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या IMDRच्या वतीनं सहकार चळवळीत बांबू, शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण तसेच डेटाच्या आधारे नेतृत्व, धोरणे, नवकल्पना आणि प्रभाव या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि बांबूकॉन प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर पाशा पटेल बोलत होते. नाही, आता हे बांबूचं इथं प्रदर्शनी आहे. पुण्यासारख्या ठिकाणी यांनी या शिक्षण संस्थेमध्ये प्रदर्शनी लावलेली आहे. याच्यामधून तुम्हाला एक बघायला मिळेल की आता ही जी प्रदर्शनी आहे, या प्रदर्शनीचा पण जगभरातल्या सगळ्या असल्या कलाकारांच्या सोबत जर आपण तुलना केली तर चायना आपल्यापेक्षा पुढे आहे. परंतु आपले लोक धडपड करू लागलेले आहेत. आणि ही धडपड कशासाठी चालू आहे तर मानवजात जर वाचवायची असेल तर तुम्हाला प्लॅस्टिक बंद करावं लागणार आहे. आणि मग बांबू हे प्लॅस्टिकला पर्याय देऊ शकतं. किंवा आपण इथं जेवढे काही लाकडी सामान बघितले आपण ते बांबूपासून आहे. आत्तापर्यंत लाकडी सामान म्हणजे झाड तोडावं लागायचं आणि एक झाड तोडलं तर पुन्हा ते 25-30 वर्ष काही मोठं होऊ शकत नाही. परंतु बांबूमध्ये आणि झाडामध्ये नेमकं फरक काय? झाड तोडलं तर मरतंय आणि बांबू न तोडलं तर मरतंय. मग तुमची लाकडाची गरज पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि ग्रीन आच्छादन जे आहे आपलं ते सुद्धा अबाधित राहायला पाहिजे. या दोन्ही गोष्टीसाठी बांबूची आवश्यकता आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझा आता चष्मा आहे, माझा चष्मा बांबूचा आहे. हे माझं घड्याळ आहे, हे पण बांबूचं आहे. काय तर मग आता समजा ह्या सगळ्या गोष्टी जर बांबूपासून जर तयार होणार असतील तर तुम्ही इथं जर तुम्ही फिरून बघितलात तर टी-शर्ट, सॉक्स, टावेल म्हणजे कपडे सुद्धा बांबूचे आहेत आणि वस्तू सुद्धा बांबूचे आहेत. हे जर आपण बघितलं तर हे नवीन चमत्कार आहे. का तर आपल्या सगळ्यात इथं ज्याला ज्याला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय असे ज्यांना आहेत ते आपल्या सगळ्याचं आता अस्तित्व आता समारोपाच्या दिशेनं सुरू झालेलं आहे. 450 ppm कार्बन जर झालं तर पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशी आकृती दिशेनाशी होणार आहे. ही आकृती जर समजा आता दिसावी अशी जर तुम्हाला सगळ्याला वाटत असेल तर आता ह्याच्या 2 गोष्टी व्हाव्या लागणार आहेत. एक गोष्ट म्हणजे फॉसल फ्युएल बंद करावं लागणार आहे आणि बायोफ्युएल सुरू करावं लागणार आहे, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे ग्रीनरी वाढवावं लागणार आहे. या दोन्ही गोष्टी बांबूमधून होऊ शकतात. बांबू म्हणजे झाड मोठं व्हायला 25-30 वर्ष लागतात, परंतु बांबू मोठं व्हायला फक्त 3 वर्ष लागतात. आपण आता 78,000 कोटी रुपयाचं लाकूड आयात करतो देशामध्ये. आपण कृषीप्रधान देश आहे आपलं आणि 78,000 कोटीचं आपण लाकूड आयात करतो. आता जर समजा आपल्याला लाकडाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचं जर ठरवलं तर कमीत कमी 30-40 वर्ष लागतील. का तर आत्ता लावलेलं झाड लाकूडाच्या मध्ये रूपांतर होण्यासाठी कमीत कमी 25-30 वर्ष लागणार आहेत. मग 30 वर्षामध्ये आपण राहूत का नाही माहिती नाही. परंतु बांबू जर लावला तर 3 वर्षानंतर 30 वर्षाच्या झाडाचं लाकूड जे काम करणार आहे तेच लाकूड आता 3 वर्षाचं बांबूपासून तयार होणारा लाकूड करू शकते. म्हणजे 3 वर्षानंतर लावलेल्या बांबूपासून जर लाकूड आपण तयार केलं तर टीकवूडपेक्षा ह्याची डेन्सिटी डबल होऊ शकते. अशा पद्धतीचा आता ह्या सगळा चमत्कार सुरू आहे. आता इंग्लंड बांबूमध्ये मोठे चमत्कार आलेले आहेत आणि म्हणून हा जो प्रयोग आहे, ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात मानवजात वाचवण्यासाठी मला तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती करायची आहे की तुम्ही इथं जे काही चालू आहे ते तुम्ही जरा शांतीनं बघून घेणं गरजेचं आहे. हे सुरुवात आहे खऱ्या अर्थानं. तुम्हाला इथं 2-4 वर्षामध्ये तुम्ही इथं बघचाल की इथं एक वेगळा चमत्कार दिसेल. आणि आज या शिक्षण संस्थेमध्ये इथले जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. का तर आमचे मित्र इथं ॲडव्होकेट अशोक पलांडे आहेत,
त्यांची सगळी टीम आहे इथं, आणि या सगळ्या मंडळींनी या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यासमोरून ह्या गोष्टी घालत आहेत का ते इथले सगळे विद्यार्थी या संदर्भातले शिक्षण घेऊन इथले शास्त्रज्ञ व्हावेत, उद्योगपती व्हावेत, ही भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता एक गोष्ट जगाच्या समोर जी तयार झालेली आहे की सस्टेनेबिलिटी ही आता सगळ्या क्षेत्रामध्ये यावं लागणार आहे, त्याशिवाय आपण वाचू शकत नाही. आणि मग ती सस्टेनेबिलिटी येण्यासाठी बांबू हा सगळ्यात मोठी अवजार ठरणार आहे, वस्तू ठरणार आहे, माध्यम ठरणार आहे. आणि म्हणून मी तर बांबूचा समर्थक आहे. आणि आपण बघितलं असेल काल महाराष्ट्र शासनाचं बजेट झालं, या बजेटमध्ये पहिल्यांदा 4,300 कोटी रुपये बांबूच्या लागवडीसाठी आणि इंडस्ट्रीसाठी बजेटमध्ये द्यायचं राज्य सरकारने कबूल केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, राज्य सरकारने आता बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी आणलेली आहे आणि 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट व्हावं असं सरकार विचार करू लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर बांबू लागवड करणारे जे शेतकरी आहेत का, तरी इंडस्ट्रीचं झालं, परंतु शेतकऱ्याचं काय, आता सरकार बांबू आतापर्यंत फॉरेस्टमध्ये होतं, आता बांबू कृषीमध्ये घ्यायचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. याचबरोबर 1 हेक्टर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि मग काही शेतकरी जर 2 हेक्टरच्या वरचे असतील तर त्यांना काय करायचं, तर 10 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्याला सुद्धा अनुदान द्यायचं ठरलेलं आहे. आणि आता जे एशियाई बँकेच्या वतीनं 4,300 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे येणार आहेत, देशामध्ये फक्त एकच राज्य आहे महाराष्ट्र, त्याला एशियन बँकेने बांबूमध्ये पैसे दिलेले आहेत. भारतामध्ये एकच राज्य आहे जिथं 7 लाख रुपये एका हेक्टरला शेतकऱ्याला अनुदान द्यायचं ठरलेलं आहे. आणि मग आता एशियाई बँकेकडून जे पैसे येणार आहेत त्या पैशामध्ये आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणाऱ्याला सुद्धा द्यायचं आहे. आणि आज मी काही बोलणार नाही का, तर 2-3 दिवसात म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये अजून बरेच निर्णय होणार आहेत. कॅबिनेटचे निर्णय कॅबिनेटच्या बाहेर तुमच्या समोर बोलणं हे योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता बांबू हे तुमच्या माझ्यासाठी सगळ्यासाठी सस्टेनेबल मटेरियल म्हणून पुढे येणार आहे, फ्युएलमध्ये पण. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.